यावेळी अचानक आमच्या दारामध्ये पाणी आलं. आम्ही हे बसले होते पायरीवर बाहेर. ते म्हणले अचानक पाणी कुठं आलं, पाणी कुठं आलं. ते सगळं धान्य बिन्य सगळं आम्हाला आता खायला काही नाही. आम्ही एवढं हे केले. जेवलोच नाही रात्रभर अजून बी कुणी आलं नाही. काल 2 वाजता झालेली घटना आहे. आता 9 वाजलेत, अजूनपर्यंत कुणी आलं नाही आमच्यापैकी. अचानक आमच्या दारामध्ये पाणी आलं. आम्ही हे बसले होते पायरीवर बाहेर. ते म्हणले अचानक पाणी कुठं आलं, पाणी कुठं आलं. मग आमची धावपळ चालू झाली. आम्ही तिकडे बघतोय तर आमच्या सगळे गिरणी बिरणी सगळ्या वाहू लागलेल्या. पिठाची गिरणी सगळे होतं, धान्य होतं आमचं सगळं, धान्य बिन्य आमचं सगळं वाहून गेले. गॅसचे सिलेंडर, टाक्या, गॅस सगळं म्हणजे सगळं गेले. काहीच राहिलं नाही आमच्या इथे. प्रशासनाच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधला का किंवा रात्री कुठं मुक्काम केला? जेवणाची काय कुठंच नाही. आम्ही हाय असं बसून राहिलो. रात्र आम्ही डोळ्याने उजडली अशीच. कुठंच आम्ही जेवण नाही, काय नाही हाय असं बसून आम्ही इथं होतो. शासनाकडे काय मागणी आता तुमची? काय आमचा मोबदला दिला पाहिजे ना. त्यांनी येऊन सगळं बघून जावे आणि मोबदला दिला पाहिजे आम्हाला. आमचं सगळं धान्य बिन्य सगळं आम्हाला आता खायला काही नाही. आम्ही एवढं हे केले. सगळं म्हणजे सगळं नुकसान झालंय आमचं. घरामध्ये पाणी शिरून सगळं भिजून गेले. काहीच राहिलं नाही. सिलेंडर ही सगळे गॅसच्या टाक्या बिक्या सगळं गेले. काहीच राहिलं नाही. कॅरल फुटला आणि काय नेमकी परिस्थिती झाली? राजेंद्र काटे काय 2च्या सुमारात कॅरल फुटला. तो काय पाणी एकदम आल्यामुळं सगळ्या ह्याच्यात गोट्यात पाणी गेलं. गोट्यातनं सरपण वाहून सगळं इकडे आलं. आमच्या चोप लागला तर सरपणाचा गाड्यानं लागला. आम्ही पाणी घरात शिरलं सगळ्यात. काय शासनाचा कुठला अधिकार कुणी आला नाही, काय नाही. इकडे कुणी डोकावलं सुद्धा नाही अजून बघायला. काय रात्री नेमका कुठं मुक्काम होता? रात्री आम्ही सगळ्यांनी एकाच जागा मुक्काम केला. टिपूच नाही कसलं रस्ता. काय रस्त्यावर जागा आहे आम्ही. जेवणाची काय व्यवस्था होती? काय नाही जेवण नाही, अजून काय नाही. प्रशासनाकडून जेवणाची कोणाचीच राहण्याची सोय केली नाही. पर्सनली आला बी नाही, बघायचं आले नाही. सकाळपासून आतापर्यंत आले अजून कोणी झालं नाही. आता काय सरकारकडे काय मागणी? काय नाही अजून तर काय आमच्या पैसे काय झालं नाही. आमची आता काय आमची मागणी हा इथं आमचं झालेलं तेवढंच द्या भरपाई. विजय किसनराव काटे, राहणार काटे वस्ती. आमच्या बघा घरातून सगळं पाणी चालू आहे. सगळं आमचं वाहून गेलेलं आहे. काहीच घरोपयोगी वस्तू काय राहिले नाही घरामध्ये. फ्रीज, टीव्ही, गॅस सिलेंडर, कपड्या लत्ता सगळं गेलेलं आहे. काही सुद्धा राहिलं नाहीये. आता स्वयंपाक करायचा म्हणलं तरी आम्हाला काही राहिलेलं नाही. आता काल रात्री काय कुठं राहण्याची व्यवस्था? राहिलोच नाही, झोपलोच नाही रात्रभर. हाय असं बसून राहिलोय आम्ही. अख्खी 50 माणसाची फॅमिली आमची सगळी बसून राहिलो. जेवलोच नाही रात्रभर अजून बी कुणी आलं नाही. प्रशासनाच्या वतीनं कुठला अधिकारी अजूनपर्यंत कोणीच आलं नाही. काल 2 वाजता झालेली घटना आहे. आता 9 वाजलेत, अजूनपर्यंत कुणी आलं नाही आमच्यापाशी. काय शासनाकडे काय मागणी? काय आमचं झालेलं आहे ते बघून नुकसान भरपाई सगळ्यांची द्यावी एवढीच आहे मागणी. काय नाही आमची. दादा आलते तेवढे सकाळी 6:30ला येऊन गेले. आलते का इथं घरांमध्ये? आलते का दादा येऊन गेले, रोडला येऊन बघून गेले दादा.